इंडिया आने के बाद सबसे पहला मील मैकडॉनल्ड्स ज़रूरी है ना? एक एब्सोल्युटली क्योंकि वहाँ पे वेज मिलता नहीं है। मेरा मैक आलू टिक्की की जगह इसका कोक फ्लोट, मैक आलू टिक्की और फ्रेंच फ्राई, जन्नत। ये सबसे ज़्यादा ज़रूरी है क्योंकि ये वहाँ मिलता नहीं है। और वेज बर्गर खाने के लिए मैं तरसती रहती हूँ। बाबा आई थिंक 5 महीने के बाद। आई नो, तेरे चक्कर में मैं भी कितने दिनों के बाद ही मैकडी में आई हूँ। आई नो सर, सीरियसली, क्योंकि अपना मेरे ख्याल से हफ्ते में एवरी वीक एक बार तो कंपलसरी था। एक बार तो कंपलसरी, बट हफ्ते में मेरे ख्याल से 2 बार तो हो ही जाता था। हाँ, चलो लेट्स एंजॉय नाउ। चलो फिर अलविदा, पता नहीं मिलेंगे कि नहीं मिलेंगे। मिलेंगे मिलेंगे। हाँ मतलब अभी तो नहीं ना। हाँ अभी नहीं, अभी तो मैं चली जाऊंगी ना परसों, तो पता नहीं मिल रहे कि नहीं मिल रहे। होपफुली, हाँ होपफुली सी यू सून। सी यू सून एक्चुअली, जल्दी मिलेंगे। जल्दी मिलेंगे। टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर वीना, हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू। हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर फायनली तो दिवस आला आहे ज्यासाठी मी इथे आली होती. मी सांगितलं होतं, तुम्ही आय थिंक ब्लॉग बघितलाच असणार सरप्राईजचा. तर फायनली आज माझा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टू मी. तर आता आम्ही चाललो आहे मंदिरात, स्वामींच्या मठात चाललो आहे दर्शन घ्यायला, कारण मला मंदिरात आल्यापासून जायचं होतं. पण म्हटलं की चला आता वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या दिवशीच जाऊया. तर चला तुम्हाला दाखवते. आमच्या इथे वसईला भुईगावला मठ आहे स्वामींचं, ते तुम्हाला मी दाखवते. चला. हे आहे स्वामींचं मंदिर, ते वसईला. खूप छान आणि मस्त दर्शन झालं आहे. इकडच्या पंडितजी जे आहेत, उपाध्य गुरुजी, त्यांनी पण मस्त आशीर्वाद दिला आहे. बघू आता सगळं व्यवस्थित होईल. सगळ्यांनी दर्शन घ्या. तर हे आहे आमच्या इकडचं मंदिर, श्री स्वामी समर्थ मठ, जे भुईगाव वसईला आहे. काल इथे गुरुपौर्णिमा होती, तर आय थिंक इथे खूप मोठा उत्सव होता. बघू शकता तुम्ही. खूप छान आहे ते, बरं वाटतं. आणि आज जे मी एक्सपिरियन्स घेतला आहे इकडे येऊन, ते म्हणजे आय डोंट नो की कसं बोलू, पण खूप छान अनुभव होता. सांगेन तुम्हाला मी. हे आहे शनी मंदिर. तर इकडचं दर्शन झालं. आता पुढे बाळूमामाचं मंदिर आणि विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे तिकडे पुढे, तिकडे चाललो आहे आम्ही. हे पण वसईमध्येच आहे. हे पण वसईमध्येच आहे, निर्मळच्या साईडला. हे बघा. तर आता आम्ही चाललो आहे बाळूबाबाच्या मंदिराच्या इथे. हे असं आहे हे मंदिर, आणि इथे मस्त असं बसायला केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे स्विंग पण आहे, म्हणजे काय बोलतात ग आई स्विंगला? झोपाळा, पाळणा. पाळणा म्हणजे पाळणा इन द सेन्स खूप मोठा आहे. ते लिहिलं बघा, मणीबाई फुलारे पार्क. हे असं सगळं बसण्यासाठी वगैरे केलेलं आहे. झुला, झुला हिंदीमध्ये झुला. हो, भरपूर असे मोठमोठे पाळणे आहेत. हे बघा,
आणि असं बसायला आहे. आणि हे बाळूबाबांचं मंदिर. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. बघू, कदाचित बंद आहे वाटतं. बघू, बंद आहे वाटतं. बघूया. बाळूमामाच्या नावाने सांग बरं. तर हे नालासोपारामध्ये नवीन शॉप उघडलं आहे, इन ट्यून. खूप चांगले कलेक्शन्स आहे त्यांचे. सो हे ॲक्च्युली कुर्ती सेक्शन आहे आणि जे वेस्टर्न आहे ते वरती आहे. हे त्यांचं वेस्टर्न सेक्शन आहे. ओके, आणि मेन्स सेक्शन पण इकडे आहे. हे बघा, हे आत्ता मला वाटतं हल्ली नवीन उघडलं, कारण मी जेव्हा इथून गेले होते तेव्हा नव्हतं. सो इट्स व्हेरी गुड. हे मेन्स कलेक्शन. शॉपचे नाव आहे इन ट्यून. आय थिंक हे ठाण्याला पण आहे आणि हे आता नालासोपाराला ओपन झालं आहे. आता आम्ही आलो हल्दीराममध्ये, जे आमच्या इथेच आहे. आणि आम्ही ऑर्डर केलं आहे हे आलू छोले चाट आणि आय थिंक पनीर टिक्का राईस बाउल. ते असं आहे. चला मग खाऊया. तर आम्ही आता आलो आहे बर्थडे सेलिब्रेट करायला. आमच्या इथे फार्म हाऊस म्हणून आहे नालासोपाराला. ॲक्च्युली फार्म हाऊसचे भरपूर ब्रांचेस आहे, वसई वगैरे, आणि दुबईला पण आता एक झालं आहे वाटतं. तर आता इथे आलो आहे आम्ही. बर्थडे गर्ल नुसते खातेच आहे. तुझे अभी बोलला ना. मग काय खात आहेत? सुरमई फ्राई. तू क्या खा रही है? फ्रेंच फ्राइज. और मैं भी सुरमई फ्राई ही खा रही हूँ. सबके लिए ही गाना बज रहा है. आम्ही खातोय बेबी पोटॅटो. और ब्यूटीफुल गर्ल्स, अभी क्या खा रहे हो तुम लोग? शेजवान चटनी. शेजवान चटनी खा रही हो. फ्राइड राइस नहीं खा रही है? फ्राइड राइस. न्यू फ्राइड राइस. क्या क्या खाया हम लोग ने आज? फ्रेंच फ्राइज खाया, हाँ, चिकन टिक्का और आलू अचारी. आलू अचारी. अच्छा, वो आलू अचारी था. बिचारी ने आलू अचारी खाया. आई नो, वेज खाया ना. जय भोलेनाथ. और हम लोग नॉनसेंस की तरह नॉनवेज खा रहे थे. मंडे है. आई नो. और हाँ, उसके बाद आई थिंक सुरमा तवा फ्राई भी खाया ना, जो मैंने और मम्मी ने खाया. उसके बाद अभी ये वेज ट्रिपल शेजवान फ्राइड राइस खा रहे हैं. खाओ खाओ, बिंदास खाओ. आज पार्टी मेरी तरफ से. ये देखो बर्थडे गर्ल को देखो. बहुत गर्म हो रहा है. क्या हो रहा है? मैं रेडी भी हॉट हुई हूँ, इसके लिए मुझे गर्म भी हो रहा है और मैं हॉट भी लग रही हूँ. ये तेरे हॉटनेस के वजह से यही आई नो. भगवान करे ये हॉटनेस बाहर भी आ जाए, मतलब पता नहीं किसका क्या हो जाएगा. जितना अंदर है उतना ही अंदर रहना चाहिए. बाहर आ गया तो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे डियर वीना. Happy birthday.
देख कितना खा रही है। थैंक यू सो मच, मेरा मूड अच्छा करने के लिए। थैंक यू सो मच कमिंग इन इंडिया। वी वर लाइक सुपर हैप्पी। थैंक यू। यार हमें तुझे सरप्राइज देना चाहिए, तूने हमें सरप्राइज कर दिया था। नहीं, अभी हम लोग मिलेंगे वापस से। आई होप सून। लेट्स सी। ऑल द बेस्ट। और वहाँ पे जाके चकले फटते हैं। यस, चकले फटते हैं। To you, happy birthday to you, happy birthday dear Vinati, happy birthday to you. मॅचिंग झालंय. विनाला खायचं नाही, विनाला भरवायचं. मग काय खाव असं बोल. हां, ठीक आहे. गालावर लावून. तुला डोक्यात ना? बरं. तुम्ही पण बरं. थँक्यू. तुम्ही भरवा विनाला. इकडे बाबू. बस मला बोलू लागतो बोलू. बर्थडे गर्ल, थँक्यू सो मच. मी म्हटलं बर्थडे गर्लची आई कतारला नाही आली आहे, बर्थडे गर्ल मुंबईला आली आहे सरप्राईज द्यायला. तर मी आता एअरपोर्टला पोचली आहे. जॉनीची वाट बघते आहे. तर बघू जॉनी आला की आम्ही आज जाऊ. सो फायनली आता आम्ही चाललो आहे परत दोहाला. 5 दिवसाची सुट्टी संपून आणि सरप्राईज घेऊन आता आम्ही चाललो दोहाला परत. सो आता बघू. यांना मी ॲक्च्युली कोण पण नाही, कारण मम्मी गेली चिपळूणला तिच्या एक्झिबिशनसाठी आणि मुंबईला इतका पाऊस आहे की विचारू नका. म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की येऊच नका करू सोडायला. उगाच ते एवढ्या पावसामध्ये सगळं प्रॉब्लेम, खूप सगळीकडे खूप प्रॉब्लेम आहे. पाऊस भरपूर आहे मुंबईला. सो आता बघू, तुम्हाला पुढची जर्नी दाखवते कसं आम्ही मुंबई टू दोहा कसं पोचतो आहे काय ते. जर मला दाखवता आलं तर मी दाखवेन. सो लेट्स वेट फॉर जॉनी. त्याला काळजी घ्या. तुम्ही काळजी घ्या. जास्त वाकू नका. छत्री घ्या. छत्री आली आणि सांभाळून घ्या. मामाला नाही सांगितलं तरी मामा सोडायला आलाय. सामावून जावा. आता सगळ्यांच्या वतीने तो सोडायला आलाय. तर आता आम्ही आज चाललोय, तो पण निघाला आता. तर भेटू तुम्हाला. बाय. ब्लॉग आहे, ब्लॉग बनवतो. तो मामा आता सगळ्यांच्या वतीने सोडायला आलाय. आता तो चाललाय, कारण आम्हाला पण आतमध्ये जायची वेळ झाली आहे आता. तर आता भेटू पुन्हा परत कधी इंडियामध्ये आले. थँक्यू सो मच. चलो बाय बाय बाय.
आहे मुंबई एअरपोर्टचा लाऊंज, लाऊंज नाही, फूड कोर्ट. खूप मोठा फूड कोर्ट आहे. मी एकदम कॉर्नरला म्हणजे लास्टला येऊन बसले आहे. सो आता झालं असं की आमची फ्लाईट झाली आहे डिले, म्हणजे 4:10ची जी फ्लाईट होती ती आता झाली आहे 7:30ची. तर आता बघू कसं काय टाईमपास करायचं आहे, कारण मला वाटतं आता वाजले आहेत 3:20, म्हणजे अजून भरपूर टाईम आहे, 4 तास आहे अजून. सो आता बघू काय करायचं आहे, कसं करायचं आहे. त्या लोकांनी आम्हाला म्हणजे फ्लाईट डिले झाला आहे तर रिफ्रेशमेंटसाठी आय थिंक काहीतरी दिलं आहे. तर आता बघू, मी जॉनीची वाट बघते. तर आता बघूया कुठल्या काउंटरमध्ये जायचं, मला ते पण नाही माहिती, ते चेक करावं लागेल. आणि मेन म्हणजे जॉनीला ड्युटीला पण जायचं आहे. आता बघू काय होतं आहे ते, कळव की तुम्हाला पुढे काय होतं आहे ते. पण आता चेक इन करून आता आलो तो आहे आतमध्ये, इमिग्रेशन वगैरे क्लिअर करून. सो नाव लेट्स सी काय होतं. हे बघा, गुड मॉर्निंग एव्हरीवन. फ्लाईटची वाट बघता बघता सकाळ झाली आहे. आत्ता मला वाटतं आय थिंक 6:30 वगैरे काहीतरी वाजलेत, 6:40. आता थोड्या वेळाने आमचं बोर्डिंग चालू होईल आणि ही आमची फ्लाईट आलेली आहे कतार एअरवेज. सो आय थिंक आता थोड्या वेळाने बोर्डिंग चालू होईल. आता बोटिंग चालू झालं आहे, फ्लाईटच्या आत जातो आहे आता. सो लेट्स सी कुठली फ्लाईट आहे. हा आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय कारण रात्रीची तर फ्लाईट म्हणजे सकाळ झाली ना फ्लाईट घ्यायला, तर आता ब्रेकफास्ट करतोय. मी मागवलं प्लेन ऑमलेट. तर बघूया काय काय. तर मँगो योगर्ट, सम फ्रूट्स, मँगो ज्यूस आणि ऑमलेट विथ कॉर्न अँड पोटॅटो. चला मग नाश्ता करूया. बॅग्स आल्यात, फक्त आता एक बॉक्स यायचं बाकी आहे. वेटिंग फॉर 1 बॅग टू कम. आता अशा प्रकारे आमची मुंबईची ट्रिप संपलेली आहे आणि वी आर बॅक टू दोहा.
आता दोहाची लाईफ सुरू होईल, भरपूर काही इकडे करायचं आहे. लेट्स सी. तर तुम्हाला आता ब्लॉग दिसणारच, हळूहळू मी पोस्ट करेल की कसं सरप्राईज दिलं, सरप्राईज ब्लॉग, बर्थडे ब्लॉग, देन छोटं मोठं असंच इकडे तिकडे मी शूट केलं होतं. तर आता जेव्हा व्हिडिओ मी एडिट करेल तेव्हा मला समजेल की मी कसं कसं काय काय शूट केलं आहे ते. तर अशी होती आमची 5 दिवसाची मुंबईची ट्रिप. तर काही कामं राहिली आहेत पण इट्स ओके, नंतर आपण पूर्ण करू. कारण 5 दिवस इट वॉज अ व्हेरी शॉर्ट ट्रिप आणि घाईघाईमध्ये होती. तर आता बघूया कसं काय ते. आणि आता इकडची लाईफ सुरू करूया. आता भरपूर कामं आहेत, सगळं सॉर्ट करायचं, जे काय सामान विमान जे काय आणलं आहे, जे काय. आणि आता जॉनी तर गेला कामावर, कारण त्याला ड्युटी रेझ्युम करायची होती, उशीर झाला होता त्याला. तर तो गेला आहे. आता हळूहळू सगळे कामं आता आटपायला पाहिजे. सो आता बघू. तर आता बघू कसले व्हिडिओज आता येतील थोडे पुढे, कारण मी आता खूप दिवसापासून व्हिडिओज टाकले नव्हते, कारण ट्रॅव्हल करत होतो, थोडी तब्येत पण खराब झाली होती. तर आता मी व्हिडिओ टाकेन हळूहळू. चला मग भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि प्लीज शेअर करा. तो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.